ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारी किंवा कोणत्याही किंवा भातासोबत कशासोबत सुद्धा खाऊ शकता तुम्ही। खूपच चवदार अशी लागते। सर्वांनी नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुमची रेसिपी अशीच करता का तुम्ही। खूपच सुंदर अशी झाली होती। आज आपण मटकीची एकदम सिंपल भाजी बनवणार आहोत, जी की 5 मिनिटातच होते। त्यासाठी आपण कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, कढीपत्ता आणि थोडेसे शेंगदाणे आणि इकडे भांड्यामध्ये 2 मिरच्या हिरव्या, त्याच्यानंतर थोडंसं अद्रक, 9-10 लसणाच्या पाकळ्या हे मिक्सर मध्ये काढून घेऊ। इकडे मी तेल गरम करायला ठेवलं कढईमध्ये, त्याच्यामध्ये मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरे घालायचे। कढीपत्ता, कांदा, कांदा चांगला असा हलवून घ्यायचा। त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरची याची पेस्ट टाकून घेते मी। हे चांगलं फ्राय होऊन निघतं। मग कांदा थोडा लालसर परतला, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे। टोमॅटो चांगले मऊ होऊन द्यायचे। त्याच्यानंतर मसाले टाकायचे। टोमॅटो मऊ झाले की त्याच्यामध्ये थोडंसं तिखट, लाल मिरचीचं, हळद, प्रवीण मसाला आणि धने पावडर अशी थोडीशी टाकून घ्यायची। त्याच्यामध्ये अगदी थोडंसं असं पाणी घालून घ्यायचं। हे मसाले चांगले फ्राय होतात, त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून घ्यायचं। त्याच्यावर मी झाकण ठेवते। असं तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं। त्याला चांगलं हलवून घेते मी। शेंगदाण्याचा कूट पण चांगला परततो। मग ह्याच्यामध्ये मी मटकी टाकून घेते, जी की 2 पाण्याने धुवून घेतली होती मी अगोदर। स्वच्छ धुवूनच कोणत्याही भाज्या वापरायच्या। याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं मी आणि याला हलवून घेते। आता थोडंसं हलवून घ्यायचं। याच्यामध्ये शिजवण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं। थोडंसं पाणी घालून घेते म्हणजे मटकी चांगली शिजेल। त्याच्यावरती झाकण ठेवून घेते मी। ही मटकी झाली आहे, तर मी ही 2-3 वेळेस मध्ये चेक केली। आपल्याला जशी कोरडी करायची होती तशीच ही झाली आहे। आता मी गॅस बंद करून टाकते आणि 2 मिनिटं याच्यावर झाकण ठेवते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण मटकी बनवणार आहोत कोरडी। खूप सुंदर अशी त्याची चव झाली होती आणि सुगंध पण खूप सुंदर येतो याचा। सर्वांनी खूप आवडीने खाल्ली। तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करा अशी।
जे खाणार नाही ते पण खातात. खूप छान अशी झाली होती मटकी. ट्राय करून सांगा की कशी झाली ती. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग श्री स्वामी समर्थ. खूपच भन्नाट अशी रेसिपी झाली होती ही. सर्वांनी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी झाली किंवा तुम्ही कशी करता. ही बाजरीच्या भाकरी सोबत